पंभुर्णा तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियानांतर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांचे सीमांकन व विशिष्ट क्रमांक देण्याची कार्यवाही महसूल पंधरवडा उपक्रमांतर्गत शिवार फेरीपासून आरंभ झाली। दरम्यान पायमार्ग, गाडीमार्ग, शेतावर जाणारे रस्ते, हद्दीच्या रस्त्यांची नोंदी ठेवण्यात येणार आहे। राज्यभर सुरू असलेल्या ई-पीक पाहणी प्रकल्पाला ग्रामीण भागात नेटवर्कच्या अडचण आणि ॲप वापरण्यातील अडचणी यामुळे मोठा फटका बसत आहे। सावली वन परिक्षेत्रात गेले अनेक वर्षापासून विविध कामाला रोजंदारीवर जवळपास 150 ते 200 मजूर काम करीत आहेत। त्या मजुरांना 2024 पर्यंत वेळेवर मासिक वेतन दिले जात होते। मात्र मागील 6 महिन्यांपासून रोजंदारीवर काम करणाऱ्या मजुरांचे वेतन झाले नसल्याने त्यांच्या कुटुंबावर उपासमारीची पाळी निर्माण झाली। चंद्रपूर जिल्ह्यात जुलैच्या अखेरपासून सुरू असलेल्या सततच्या पावसाला 4 दिवसापासून नवेच बळ मिळाले। परिणामी पेनगंगा, वर्धा व इरई या प्रमुख नद्यांची पाणी पातळी वेगाने वाढत आहे। अनेक ठिकाणी ती धोक्याची सीमारेषा ओलांडण्याच्या उंबरठ्यावर पोहोचली। बैगावसह काही पुलांवर पाणी असल्याने वाहतूक बंद आहे। अंमली पदार्थाचे वेगवेगळे प्रकार समोर येत असून पुण्यात पोलिसांनी 10 कोटींचा हायड्रोपोनिक गांजा जप्त केला होता। या गांजाची बंद खोलीत उघड केली जाते। बंदी असूनही अनेक ठिकाणी अशा गांजांचे उत्पादन आणि विक्रीचे प्रकार सुरू आहेत। त्यामुळे चंद्रपुरातही हायड्रोपोनिक गांजांचे धोका असल्याने पोलिसांना वेळीच खबरदारी घ्यावी लागणार आहे। चंद्रपूर जिल्हा परिषद आणि चंद्रपूर महानगरपालिकेच्या कामकाजात अनेक अनियमितता असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती जमाती आयोगाचे उपाध्यक्ष एड धर्मपाल मेश्राम यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली। चंद्रपूर जिल्ह्यात यंदा मिरचीला सुरुवातीला चांगला भाव मिळाला, परंतु सततच्या पाऊस आणि उत्पादनात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांना कवडीमोल भावाने मिरचीची विक्री करावी लागत आहे। त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यातून नाराजी व्यक्त केली जात आहे। उपरी येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियानांतर्गत 17 सप्टेंबर 2025 ते 2 ऑक्टोबर 2025 या कालावधीत सेवा पंधरवडा साजरा करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। त्या अनुषंगाने सावलीच्या तहसीलदार प्रांजली चिरडे यांच्या नेतृत्वात व्याहाड खुर्द येथे शुक्रवारी शेतपांढर रस्ता शिवार फेरी घेण्यात आली। 15 सप्टेंबर पर्यंत तालुक्यातील 5ही मंडळातील 25 गावात शिवार फेरी घेण्यात येणार। कोठारी येथे दिलासा ग्राम संस्था बल्लारपूर अंतर्गत पंचायत राज हा कार्यक्रम घेण्यात आला। कार्यक्रमात ग्रामसभा, त्रिस्तरीय व बचत गटांच्या माध्यमातून आर्थिक बस्तीत वाढ, झाडे लावा, झाडे जगवा, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन, स्मार्ट गाव करणे आदीवर मार्गदर्शन करण्यात आले। नागबीड तालुक्यातील चिखलगाव, नांदगाव, गिरगाव या मुख्य मार्गावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य पसरले असून प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत होता। या मार्गावरील एका मोठ्या खड्ड्यामुळे दुचाकीस्वार आणि वाहन चालकांना मोठ्या धोक्यांचा सामना करावा लागत होता। अपघाताचा धोका लक्षात घेता आणि लोकांना होणारा दररोज त्रास बघून गावातील काही उत्साही तरुणांनी पुढाकार घेतला। मूल उपविभागातील मूल दुय्यम निबंधक कार्यालयात केवळ 2च दस्तलेखक व 2च स्टॅम्प विक्रेते कार्यरत असल्याने नागरिकांना प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे। तालुक्यातील लोकसंख्या 1.25 लाखांच्या घरात असून दररोज शेकडो नागरिक विविध कामांसाठी कार्यालयात गर्दी करतात। तरीही दस्तलेखकांची संख्या अत्यल्प असल्याने दस्तऐवज, नोंदणी, खरेदी विक्री, करारनामे, तोडजोडपत्र आदी कामे वेळेत होत नसल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे। चंद्रपूर येथे श्री रेयगुडे ग्रुप संचलित श्री साई पॉलिटेक्निक चंद्रपूर येथे भारताचे संविधान मूल्य यावर मार्गदर्शन कार्यक्रम नुकताच पार पडला। भद्रावती येथे शुक्रवारी दुपारी 3 वाजताचे सुमारास चंद्रपूरवरून भद्रावतीकडे येत असताना भद्रावती शहरातील एका बार समोर मुख्य रस्त्यावर दुचाकीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली। या भीषण अपघातात दुचाकीस्वार प्रदीप बालकदास डोके व मागे बसलेले घनश्याम बापूराव मेश्राम हे दोघे गंभीर जखमी झाले। अपघात होताच परिसरात एकच खळबळ उडाली। जखमींना तातडीने भद्रावती ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे।